नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांनी वेगवेगळ्या कॉलेजेसमधून पॅरामेडिकल कोर्स केलेला असेल. त्यामागचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे. म्हणजे कुणाला फक्त सरकारी जॉब करायचा असेल म्हणून कोर्स केला आहे, तर कुणाला स्वतःची लॅब टाकायची आहे म्हणून कोर्स केला आहे. पण तेव्हा कॉलेज किंवा बोर्ड बघितलं नाही, कुठली मान्यता आहे याची पण चौकशी केली नाही आणि कोर्स पूर्ण केला. कारण त्यावेळी कुठल्याही बोर्डची मान्यता असायची आणि त्या बोर्डचे सर्टिफिकेट त्यावेळी चालत होते. कारण त्यावेळी लॅबोरेटरीसाठी काहीच नियम नव्हते आणि काही बोर्ड तर ऑटोनॉमस होते. त्यात 95% जास्त कॉलेजेस हे खाजगी होते. त्यामुळे कोर्स पूर्ण केला, त्यानंतर पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रॅक्टिस केली आणि नंतर बऱ्याच जणांनी स्वतःची लॅब पण टाकली. काहींनी नोकरीच सुरू ठेवली. पण पुढे जाऊन या पॅरामेडिकल कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल हे माहिती नव्हतं आणि आता महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे. महाराष्ट्र सरकारची मान्यता असलेल्या कॉलेजेसचेच फक्त रजिस्ट्रेशन होईल असं यावेळी सांगितलं जात आहे. अशावेळी अनेक प्रश्न समोर उभे राहतात. पहिला प्रश्न, त्यावेळी मान्यता नसलेले कॉलेजेसला का चालू करू दिले? दुसरा, तेव्हाच टेक्निशियनचे रजिस्ट्रेशन का चालू केले नाही? तिसरा, त्यावेळी लॅबोरेटरी टाकायची परवानगी का दिली? चौथा, लॅबोरेटरीच्या नोंदणी का करून घेतल्या नाहीत? ह्या गोष्टी जर वेळेवर केल्या असत्या तर आज अनेक लॅब टेक्निशियनच्या डोक्यावर टांगती तलवार राहिली नसती. आज अशी परिस्थिती आहे की 25-30 वर्षापासून जे लॅब चालवत आहे, पण आज त्यांचे रजिस्ट्रेशन होत नाही आहे. त्यांचे भविष्य काय, त्यांनी काय करायचे याबद्दल महाराष्ट्र सरकारला नक्कीच विचार करावा लागेल. आता महाराष्ट्रात लॅब टाकायचे असेल तर टेक्निशियनची नोंदणी आवश्यक करण्यात आलेली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेले कॉलेज यामधून कोर्स केलेला असेल तरच रजिस्ट्रेशन होणार आहे. पण ज्यांना प्रायव्हेट जॉब करायचा असेल त्यांच्यासाठी ते आवश्यक नाही. ते रजिस्ट्रेशन न करताही लॅबोरेटरीमध्ये काम करू शकता. पण पुढे जाऊन त्यांनाही रजिस्ट्रेशन करावेच लागणार आहे. पण ज्यांना सरकारी जॉब करायचा असेल किंवा स्वतःची लॅब टाकायची असेल त्यांना रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे. अशा वेळी काय करावं आणि कोणाला विचारावं हे कळत नाही आणि विचारलं तर कोणी योग्य माहिती देईल याची खात्री नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या कॉलेजेसचा पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये समावेश केलेला आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे रजिस्ट्रेशन होईल की नाही आणि या कॉलेजपैकी तुमचे कॉलेज असेल तर रजिस्ट्रेशन होऊ शकते आणि नसेल तरीही घाबरण्याचं काही कारण नाही. कारण भविष्यकाळात अजून कॉलेजचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. तेव्हा काहींना थोडी वाट पाहावी लागू शकते. त्यासाठी काउन्सिलच्या वेबसाईटवरती जाऊन 1-2 महिन्यानंतर तुम्ही बघू शकता. आता हे झालं ज्यांचा आधी कोर्स झालेला आहे त्यांचं. पण ज्यांना आता किंवा यानंतर कोर्स करायचा असेल त्यांनी पुढे सांगितलेल्या कॉलेजेसमध्येच ॲडमिशन घ्यायला पाहिजे, तरच तुमचे रजिस्ट्रेशन होईल हे त्यांनी लक्षात ठेवावं लागेल आणि त्यानुसारच प्रवेश घ्यावा लागेल. नाहीतर कोर्स करूनही तुमचे रजिस्ट्रेशन होणार नाही आणि मग पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातील. पुढीलप्रमाणे कॉलेजचा महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अकॅडमी फॉर इथिकल क्लिनिकल रिसर्च, ॲडव्होकेट V.R. मनोहर इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, अग्निहोत्री स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऑल ब्रांचेस, अलाना मोहम्मद ताहेर एज्युकेशन करियर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अनुराधा पॅरामेडिकल कॉलेज तुमसर, अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, ॲपेक्स टेक्निकल इन्स्टिट्यूट पांगरी, ॲपेक्स व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद, आयुष्यमान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड सेंटर कामठी, BG पॅथॉलॉजी कॉलेज तिरोरा, BG पॅथॉलॉजी कॉलेज तुमसर, BJ मेडिकल कॉलेज, BKL वालावलकर रूरल मेडिकल कॉलेज, BV डीम्ड युनिव्हर्सिटी पुना कॉलेज ऑफ फार्मसी, भंडारा पॅरामेडिकल कॉलेज, बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स कल्याण, बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॅन्सर रिलीफ सोसायटी राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, चैतन्य विद्यापीठ ट्रस्ट देवी महालक्ष्मी पॅरामेडिकल कॉलेज, चंद्रपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज,
चन्ना बसवेश्वर पॉलिटेक्निक डी फार्मसी कॉलेज, चेतना व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आमगाव, कूपर मेडिकल कॉलेज जुहू, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई, DMRCT इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पॅरामेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, देवी महालक्ष्मी कॉलेज भांडूप, दीक्षित एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड पॅरामेडिकल सायन्स, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, डॉक्टर VM मेडिकल कॉलेज, डॉक्टर VVPFs मेडिकल कॉलेज, GS मेडिकल कॉलेज, GH रायसोनी पॉलिटेक्निक, गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज, गजानन टेक्निकल इन्स्टिट्यूट आष्टी, गोंदिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, हर्ष पॅरामेडिकल कॉलेज आमगाव, हपकिन इन्स्टिट्यूट्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, इंदुताई देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ PGDMLT, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन MLT, इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स PGDMLT कॉलेज, ITM स्किल युनिव्हर्सिटी नवी मुंबई, JRPS स्वामी विवेकानंद ऑफ पॅरामेडिकल सायन्स, जामिया पॉलिटेक्निक अक्कलकुवा, ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट अँड MCVC निजामपूर, JSPMs डॉक्टर NP हिरानी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक पुसद, KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई, कर्मवीर भाऊराव पाटील टेक्निकल अँड पॅरामेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट धुळे, खामगाव पॅरामेडिकल कॉलेज खामगाव, किमया पॅरामेडिकल कॉलेज रामटेक नागपूर, ओपन मुस्लिम एज्युकेशन सोसायटी राईस इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड, LT मेडिकल कॉलेज, लेट सुशीला धानचंद घोडावत जयसिंगपूर, लक्ष्मी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आदिलाबाद, METs इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बांद्रा, MVPs मेडिकल कॉलेज नाशिक, महादेव आनंदा पाटील PGDMLT कॉलेज बुधगाव, महाराष्ट्र कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, महेश पॅरामेडिकल कॉलेज आष्टी, माऊली इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल, MG पॅरामेडिकल कॉलेज गोंदिया, MIMERS मेडिकल कॉलेज तळेगाव, MIMS&R मेडिकल कॉलेज मॉडर्न कॉलेज वाशी, मोहनलालजी वायचाळे PGDMLT कॉलेज, NKP साळवे मेडिकल कॉलेज, नागजी मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक, नॅशनल फायर सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज, नवयुग विद्यापीठ ट्रस्ट फार्मसी कॉलेज महाड, निर्मल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, NSCBMTs नेताजी सुभाषचंद्र इन्स्टिट्यूट कुर्ला, पद्मावती व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, पाताळ धमाल वाधवानी फार्मसी कॉलेज, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज, RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, रेडिओ इलेक्ट्रिक इन्स्टिट्यूट मुंबई, राजीव गांधी मेडिकल कॉलेज, रायगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसी भोर, रिलायबल कॉलेज अहमदनगर, रेवनाथ चौरे कॉलेज, SIES कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स, SRTR मेडिकल कॉलेज, श्री साईनाथ इन्स्टिट्यूट ऑफ लॅबोरेटरी मेडिसिन, साई केअर नर्सिंग अँड पॅरामेडिकल कॉलेज नाशिक, चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज कौशल्य विकास संस्था मालेगाव, साई पॅरामेडिकल कॉलेज कौशल्य विकास संस्था कळवण, साई व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर कळवण, संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स, संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल रिसर्च सेंटर महागाव, संत गजानन महाराज रूरल पॉलिटेक्निक महागाव, सौ मीनाताई ठाकरे ब्लड बँक सिद्धार्थ हॉस्पिटल, शैलेश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, शिरीष अकॅडमी फॉर नॉलेज ऑफ हेल्थ इन्व्हेस्टिगेशन बारामती,
श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, श्री भैरवनाथ शिक्षण संस्था, श्री साई पॉलिटेक्निक, श्री शिवाजी कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स मारेगाव, श्री VN गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, स्किल पॅरामेडिकल कॉलेज बुलढाणा, SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, श्रीमती चंदाबाई हिम्मतलाल मनसुखानी कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, श्री साईबाबा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, TN मेडिकल कॉलेज, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल, तेरणा मेडिकल कॉलेज, VPMS डॉक्टर VN बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वेदांता मेडिकल कॉलेज, विदर्भ टेक्निकल कॉलेज, विद्यासागर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, WTech एज्युकेशन अँड रिसर्च, श्रीमती R पुरोहित इन्स्टिट्यूट, वासूज टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट, YIST बॅक्स्टर इंडिया लिमिटेड, झगडूसिंग चॅरिटेबल ट्रस्ट. वरती दिलेल्या कॉलेजेसपैकी जर तुमचे कॉलेज असेल आणि तिथून तुम्ही कोर्स पूर्ण केलेला असेल तर तुमचे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.